गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना टोल माफी द्यावी अशी मागणी आमदार अजय चौधरी यांनी केली आहे। संप सुरू असल्याने महाड मार्गे जाताना कोकणवासियांना हाल सहन करावे लागतात। गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले, त्यामुळे गणेश मूर्ती शाळांमध्ये मूर्तिकारांची घाई दिसून येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश शाळांमध्ये सध्या रात्रंदिवस काम सुरू आहे। कुडाळ तालुक्यातील पिंगुळी इथं आनंद माडे यांनी जवळपास 500 पेक्षा जास्त बाप्पाच्या मूर्तींना रंगकाम केलंय। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली। सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्याने देशमुखांनी फडणवीसांवर टीका केली। जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली अशी टीका देशमुखांनी केली। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी परभणीच्या पाथरीमध्ये आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे। आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेन यावं आणि एका तासात शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन 3 वर्षांनंतर फोटोशूट करावं आणि पुतना मावशीचं प्रेम दाखवावं यासारखं दुर्दैव नाही असा हल्लाबोल त्यांनी केला। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढल्याची अफवा महाविकास आघाडीचे लोक जाणून बुजून पसरवत असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना एक सरप्राईज देणार असा दावाही सदावर्तेंनी केला। मनोज सरांगेंनी जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे। यावेळी सरांगेंनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। तातडीने शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी सरांगेंनी मुंडेंकडे केली। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे। आडाण नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेला, तर जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तुरीचंही नुकसान झालंय आणि यामध्ये 355.80 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या नरसिंहवाडीमध्ये शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले। कुडाळ रेल्वे स्थानक सुशोभीकरण कार्यक्रमासाठी आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली। नारायण राणे आणि निलेश राणेंच्या गाडी पार्किंगच्या विषयावरून यावेळी वाद झाला होता। पुणे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे। बडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना उमेदवारी देण्याची मागणी होतीये। याबाबत पंकजा मुंडेंसमोर कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली। कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। दौरा ठरल्यानंतर सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिले असल्याचा आरोप शिवसेना युबीटीचे नेते आदित्य ठाकरेंनी केलाय। तर आदित्य ठाकरेंनी जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील अंबडगाव इथं नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। अमरावतीमध्ये तिवसा इथं महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा आयोजित करण्यात आला। यशोमती ठाकूर यांच्याकडून महिला शेतकऱ्यांच्या या बैलपोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे दोघेही कमरेला ढोलकी बांधून थिरकले। आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ इथल्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। कुस्ती स्पर्धांमध्ये नामवंत 350 पेक्षा जास्त पहिलवानांनी सहभाग घेतला आणि कुस्तीचा आखाडा गाजवला। कल्याण पश्चिमेतील काही प्रभागांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। केडीएमसी प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप होतोय। शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन मुगले यांनी केडीएमसी मुख्यालयामध्ये आयुक्त कार्यालयाबाहेर अर्धनग्न होऊन ठिय्या मांडला। हरियाणामध्ये सफाई कामगार पदासाठी तब्बल 46,000 पदवीधरांनी अर्ज केला। हरियाणा सरकारच्या विविध खात्यांमध्ये सफाई कामगारांची पदं निघाली। 15,000 रुपये महिना पगाराची नोकरी आहे आणि त्यासाठी अर्ज करणारे 6,000 जण हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, तर 40,000 जण हे ग्रॅज्युएट आहेत। श्रीकांत शिंदे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली दौऱ्यावर आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचा आज दिवसभर दौरा आहे। मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे। प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी चिखलीकरांनी दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।